मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज प्रबोधन अध्याय क्रमांक 8 मध्ये आजच्या व्याख्यात्या पल्लवीताई यादगिरे वैद्य, प्रख्यात निवेदिका आणि राष्ट्रीय समन्वयक संगीत सूर्य सांस्कृतिक परिषद सोबतच सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत. ऐकूया त्यांचे पर्यावरणाबद्दल विचार. नमस्कार. जागतिक पर्यावरण दशदिन उत्सव 2026च्या निमित्ताने कला दर्पण या संस्थेने मला इथे वक्ता म्हणून आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे मनपूर्वक आभार. आज खरोखर पर्यावरणावर बोलण्याची गरज निर्माण झालेली आहे. तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच कळतं पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचे फायदे काय, पर्यावरणाचं नुकसान का होतंय. मला वाटतं यावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि हा विषय फार चघळतोय. 1 कोटी झाडी लावा, 10 कोटी झाडे लावा, 33 कोटी झाडी लावा, हे सगळं आपण ऐकतोय, लावले असंही ऐकतोय. पण तरीही पर्यावरणामुळे होणारं मनुष्याचं नुकसान, या प्राणी जातकांचं नुकसान आपण का सहन करतोय, हा एक विचारला जाणारा प्रश्न आपण घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संत परंपरेमध्ये किंवा आपल्या कवींनी निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आपले तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्याला मानवाच्या जवळ होता, ज्याच्यासोबत आपण इतकं जुळलेलो होतो, त्या पर्यावरणाची हानी मनुष्य कसं काय करू शकतो. साध्या प्राण्यांनाही समजतं की ज्याच्या भरोशावर आपण जगतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला जगण्यासाठी लागत असतात त्याचं आपण संरक्षण करायला पाहिजे. मग आपल्या मनुष्याला का कळू नये की हे आपण करायला पाहिजे. ज्याच्यामुळे आपण आहोत, ज्यांचा भाग आपण आहोत, त्याचंच नुकसान आज आपण करून राहिलं आहे. आता फक्त झाडं तोडल्यामुळे निसर्गाचं बॅलन्स गेलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण आपण इनडायरेक्टली निसर्गाचं किती नुकसान करून राहिलो हे कोणाला कळतं का. आज रासायनिक खतांमुळे नुकसान होत आहे हेही आपल्याला कळतं, पण आपण घरांमध्ये ज्या वस्तू वापरत आहोत त्याच्यामुळेही पाण्याचं, हवेचं किती प्रदूषण वाढतंय याचा आपण कधीच विचार करत नाही. असं म्हणतात की सेतू जेव्हा बांधला तेव्हा खारीने पण त्याच्यामध्ये वाटा उचलला. ती खार केवढी हो, पण तिने छोटे छोटे गोळे करून त्या समुद्रात नेऊन टाकले म्हणून रामाने तिचे आभार मानले. तसंच पर्यावरणाच्या बाबतीत आपण झालंय. जेव्हा पर्यावरणाचं असंतुलन होतं, कुठेतरी ती गोष्ट बिघडत जाते, तेव्हा आपण सरळ दुसऱ्याला दोष देऊन टाकतो, आपण सरकारला दोष देऊन जातो, आपण झाडं तोडतोय त्याला दोष देऊन जातो, वाढणाऱ्या टेम्परेचरला आपण दोष देऊन जातो. पण आपल्या घरामध्ये आपण करत असलेलं जे वापर आहे म्हणा, किंवा आपण जे नुकसान करतोय निसर्गाचं, ते आपण का लक्षात घेत नाही. आपल्या घरामध्ये वाढत जाणारं प्लास्टिकचं, आता हा प्लास्टिक ही वस्तू अशी की ती 1200 वर्ष जरी ती प्लास्टिक जमिनीखाली राहिले आहेत तरी तिचं विघटन होत नाही असं म्हणतात. आणि ते प्लास्टिक आज आपल्या किचनमधला अविभाज्य अंग झालेला आहे. मग इथे आपण कुठेतरी थांबायला नको का. मी जेव्हा विचार करते की माझं लहानपण कसं गेलं किंवा माझ्या लहानपणी इतका प्रॉब्लेम का नव्हता, आज जे आपण 45, 46, 47 टेम्परेचरवर पोचलेलो आहोत ते माझ्या लहानपणी 35, 36 तेच फार होऊन जायचं. मग असा का बदल झाला एकदम इतक्या 10 वर्षामध्ये, इतका असा काय बदल झाला की ज्याच्यामुळे इतकं टेम्परेचर वाढावं. आज आपण जर आपल्या घराची तुलना 10 वर्षाच्या आधी वापरण्यात, आपल्या 10 वर्षा आधी जे आपलं घर होतं त्याच्यामध्ये जी वापर होती ती तुलना तुम्ही करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की आपल्या लिव्हिंग स्टँडर्ड, जे आपण म्हणतो की आमचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं, त्याच्यामध्ये निसर्गाचं का तुलना करतो. एक साधं उदाहरण घेऊया. आधी फरशी पुसायची, सर्वात प्रथम तर शेणाने घर सारवायची पद्धत होती, त्यानंतर आपण टाईल्स लावली, मग टाईल्स पण पुसायचं साध्या पाण्याने पुसायचे, मग ती अधिक स्वच्छ व्हावी किंवा ते निर्जंतुक व्हावी म्हणून मीठ टाकल्या जायचं. आज आपण काय टाकतो, आज आपण हार्पिक टाकतो, खूप सुंदर वास यावा म्हणून अजून काहीतरी वागतो. म्हणजे आज जर तुम्ही तुमचं बाथरूम बघाल तर त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रकारचे केमिकल आहेत. आपण सगळ्यात पहिले कपडे भिजत घालताना एक पावडर वापरतो किंवा लिक्विड वापरतो, मग ते आणखी स्वच्छ व्हायला आणखी कुठलं तरी केमिकल वापरतो, मग त्याला चांगलं शाईन व्हायला अजून कुठलं तरी केमिकल वापरतो, त्याला चांगला स्मेल यायला आणखी कुठलं तरी केमिकल वापरतो. म्हणजे एक कपडा धुण्यासाठी आपण 4 प्रकारचे केमिकल वापरतोय. ही पर्यावरणाची हानी नाही का.
तसंच बघा ना, फरशी पुसायला आपण मिठानी फरशी पुसली, मिठानी टाईल्स पुसली तरी आपला क्लीननेस कितीतरी चांगला होऊ शकतो. पण आपण कितीतरी प्रकारचे आपण त्याच्यामध्ये केमिकल टाकून ती आपण टाईल्स सतत पुसत असतो. काय तर बॅक्टेरिया आहे ते, त्याच्यामध्ये सोशल मीडिया, आपल्यावर होणाऱ्या ॲडव्हर्टाइजिंगचा भडीमार हाही एक मोठा भाग आहेच. पण मला वाटतं एक स्त्री म्हणून, एक या समाजाचा घटक म्हणून, जिच्या हाती किचन आहे किंवा जिच्या हाती घर आहे, ती ह्या पुष्कळशा गोष्टी सांभाळू शकते. आज मी खूप ऑफबीट बोलते आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की पर्यावरण म्हणजे झाडं तोडणं, झाडांची काळजी घेणं, हा सगळा भाग आहेच. पण छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून आपण आपल्या पुरतं, आपल्या समाधानासाठी आपण पर्यावरणाची रक्षा करू शकतो, एवढं लक्षात घ्या. आपण नेहमी म्हणतो की ही झाडं तोडली म्हणून समतोल बिघडला, ती झाडं तोडली म्हणून समतोल बिघडला. जसं जसं औद्योगिक क्रांती झालेली आहे, आपण मनुष्यानी दुसऱ्याच्या जीवावरच केलेली आहे. आपण त्यांची जंगलं तोडली, आपण त्यांची जमीन घेतली, आपण नदीचं पाणी खराब केलेलं, आपण सगळं केलेलं आहे. पण त्याची भरपाई आपल्याला कुठे ना कुठे करावी लागणार आहे. मग वाढतं उष्णतामान असेल, वाढती थंडी असेल, बेभान येणारा पाऊस असेल, वारा असेल, हे त्याचे साईड इफेक्ट आहे. पण आता मात्र त्याच्यावर मार्ग शोधण्याचा वेळ आलेली आहे. कारण आज 10 वर्षानंतर हे टेम्परेचर 47 गेलेलं आहे, जे कधीतरी 35 होतं. तर येणाऱ्या 10 वर्षानंतर तुमच्या मुलांसाठी किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण काय ठेवतोय? दिवसभर चालू असणारे एसी, त्याच्यामुळे वाढणारे आजारपण, मुलांना बाहेर न जाऊ देणारा किंवा कर्फ्यू सारखी असणारी परिस्थिती. पण हे किती दिवस शक्य आहे? त्याच्यामुळे मैत्रिणींनो, मित्रांनो, जे खरोखर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करतात त्यांना मी विनंती करते की आपल्या आजूबाजूला जेवढं होईल तेवढं हिरवं ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरी जरी छोटी छोटी झाडं लावली तेही एक पर्यावरणाचाच भाग असू शकतो. तुमचं जे टेरेस आहे त्याला चुन्याचा पेंट करा किंवा तिथे थोडं मिनी गार्डन डेव्हलप करा. त्याच्यामुळे तुमच्या घरातलं टेम्परेचर कमी होऊ शकतं. आणि जेवढं तुम्ही आजूबाजूला निसर्गाच्या सोबत राहता तर ते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये एक करुणा निर्माण होते येणाऱ्या प्राण्यांबद्दल, जनावरांबद्दल, झाडांबद्दल, आणि मनुष्य म्हणून ती आपल्याला अधिक समृद्ध करते. पर्यावरण म्हणजे काय असतं? तुमच्या आजूबाजूला असलेलं एक जिवंत प्रतीक किंवा जिवंत गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला जगण्याची उर्मी मिळते किंवा ज्याच्यावर तुम्ही डिपेंड असता. आज एन्व्हायरमेंट हा सगळ्यांना शिकवला जाणारा विषय आहे. आज एन्व्हायरमेंट सगळ्यांमध्ये बोलला जाणारा विषय आहे. आपण 5 जून आलं की झाडं लावायला सुरुवात करतो, 33 कोटी झाडांच्या घोषणा करतो, पण त्याचं फलित आपल्याला काहीच मिळत नाही. इकडे आपण 10 झाडं लावतो आणि 100 वर्ष जुनी असलेली आपण झाडं तोडतो. त्याच्यासाठी पण अनेक आंदोलनं सुरू आहेत. प्रत्येकाला वाटतं तेवढा तो प्रयत्न करतोय, पण तरीही त्याचे इफेक्ट दिसायला मात्र वेळ लागणार आहे. जसं तापमान 35चं 45 यायला 10 वर्ष उलटून गेले, तसंच 45 वरून पुन्हा 35 वर यायला कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागतील. आणि मला वाटतं त्याची आता आपण तयारी सुरुवात करायला पाहिजे. महाराष्ट्र कला दर्पण न्यूज नेटवर्कच्या यशश्री हाडके आणि त्यांच्या टीमनी मला ही जी संधी दिली तुमच्यासोबत संवाद साधण्याची, त्याबद्दल मी त्यांचं खरोखर आभारी आहे. फक्त एक शेवटची कविता आणि त्यासोबतच त्याचा समारोप. झाडे तोडून विकासाची भाषा बोलतो आपण, मग पावसासाठी आकाशाकडे हात जोडतो आपण. निसर्गाची खेळण्याची किंमत मोठी असेल उद्या, म्हणून पर्यावरण वाचवण्याचा संकल्प करूया आजच आपण. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार.